पंढरपूरच्या विठ्ठलाचा जो लाडू प्रसाद आहे, बुंदीचे लाडू बनवले जातात, तो लाडूचा प्रसाद गेल्या 40 वर्षापासून खरं तर हा लाडू प्रसाद दिला जातो। त्यापूर्वी विठ्ठलाचा बत्ताशे आणि चुरमुरे असा प्रसाद प्रसिद्ध होता। मात्र 40 ते 45 वर्षापासून जवळ बुंदीचा लाडूचा प्रसाद खरं तर हा प्रसिद्ध झालेला, त्यामुळे येणारा प्रत्येक भाविक हा बुंदीचा लाडूचा प्रसाद खरं तर भाविक आपल्या घरी नेत असतात। तो लाडूचा प्रसाद कशा पद्धतीने तयार होतो हे आता आपण पाहणार आहोत। खरं तर उच्च प्रतीचं खरं तर डाळीचं पीठ असेल, त्याचबरोबर चांगलं शुद्ध रिफाइंड तेल असेल, हे तेलाचा त्याचबरोबर कारखान्यातून डायरेक्ट आणलेली साखर असेल, या सगळ्या वस्तू खरं तर वापरल्या जातात। आपण बघू शकतो की हे जे बघितलं आपण साखर आहे, त्याचबरोबर शेजारी बाजूला जर बघितलं तर आपण डबल रिफाइंड केलेलं तेल आहे आणि त्यात शेजारी जर आपण बघितलं तर हे सगळं दळण्याकरता गिरणी देखील स्वतंत्र केलेली आहे। एकंदरीतच चांगल्या आणि उच्च प्रतीचा लाडू खरं तर पंढरपूरमध्ये बनवला जातो। आपण जर बघितलं तर हा लाडूचा प्रसाद जो आहे तो तिरुपतीच्या धर्तीवरती व्हावा अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती। त्यानंतर जर आपण बघितलं तर मंदिरपासून याच्यामध्ये काजू असेल, बदाम असेल, असे वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरून खरं तर हा लाडू उच्च प्रतीचा बनवला जातो। त्यालाच आपण तिरुपतीच्या धर्तीवरती लाडू बनवला असं म्हटलं जातं। मात्र आपण जर काल बघितलं की भाजपच्या एका नेत्याने वादग्रस्त जे वक्तव्य केलं होतं की तिरुपतीचा लाडू हा चरबीयुक्त लाडू आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। मात्र आपण जर आज पंढरपुरात जर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट असा लाडू बनवण्याचं काम इथं चालू झालेलं आहे। सगळीकडे जर आपण बघितलं स्वच्छता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। दररोज कमीत कमी 15 ते 20 हजार लाडू बनवण्याचं काम इथं केलं जातं। गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी जर आपण बघितलं जवळपास 70 लाख लाडू खरं तर गेल्या वर्षी विक्री झाली होती। यावर्षी म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 30 लाडू खरं तर बनवून विक्री देखील त्याची झालेली आपल्याला पाहायला मिळतं आहे। आता आपण खरं तर लाडूच्या जिथं लाडू बनवलं जातं त्या कारखान्यामध्ये आपण आलेलो आहोत। अतिशय स्वच्छ आणि सगळं वातावरण जर बघितलं तर आपण स्वच्छ आहे आणि सुंदर असा लाडू खरं तर इथं बनवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जो लाडू प्रसाद आहे हा आता इथं तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।